तर नमस्कार, सकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालो आमच्या गावाला, जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव दिवशी बुद्रुक ह्या ठिकाणी. तर ही आमची दुसरी फॅमिली ट्रिप आहे, ते पण कारमधून. त्यासाठी आम्ही सर्व पॅकिंग करून पहिला स्टॉप आम्ही घेतला खालापूरला. तिथे आम्ही आमचा CNG फुल केला आणि त्यासोबतच पेट्रोलसुद्धा भरलं, कारण की पुढे आपल्याला CNG भेटेल नाही भेटेल याची काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे मी गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा बऱ्यापैकी भरून ठेवलं आणि आम्ही गाडी घेऊन निघालो. थोडा वेळ पेट्रोल पंपावर टाईमपास करायला करत होतो. पेट्रोल पंपामध्ये आम्ही चहा वगैरे घेतला, कारण की रिफ्रेशमेंट राहावी म्हणून. कारण की सकाळी आम्ही चहा वगैरे न पिताच घरातून निघालो होतो. थोडं पेट्रोल पंप एक्सप्लोर करायचं ठरवलं, पण पेट्रोल पंपावर काही खास गोष्टी नव्हत्या विकत घेण्यासारख्या. तर मग आम्ही तिथून निघालो आणि असं करत हळूहळू गाडी मी अगोदरच साईडला लावली होती, आणि ती गाडी आता मुंबई पुणे एक्सप्रेसवर काढायची होती. पण मी ड्रायव्हिंग सीटवर जात असताना पाहत होतं की कारण अगोदरच ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला होता. पण त्याला उठवून मी तिथे बसलो आणि गाडी स्टार्ट केली व आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास खूप छान सुरळीत चालू होता. आमची मम्मी मध्ये बसली होती, कारण एका साईडला बसला होता आणि आमच्या मामाचा मुलगा भैया म्हणजेच प्रेम तो एका साईडला बसला होता. आणि एक्सप्रेस हायवेचं दृश्य खूप छान असं सकाळ सकाळचं दिसत होतं. नागमोडी लोणावळा घाटातील वळण हे सुद्धा खूप छान प्रकारे अनुभवायला मिळत होते. खरंच कारनं जायचा अनुभव हा एक खूप वेगळाच असतो, हे आम्हाला कळालं. त्या अगोदर मला एवढा एक ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स नव्हता. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आमची ट्रिप प्लॅन केली होती गावी जायची, त्यावेळेला माझ्या मनात खूप सारी भीती होती, पण ह्या वेळेला मात्र जरा जास्त आत्मविश्वास होता. मोठे मोठे ट्रक्स, ट्रॉलीज तसेच ट्रॅव्हल्स आजूबाजूने जात होतात, पण मागच्या वेळेसारखी मला एवढी भीती वाटत नव्हती. बोगद्यातून जाताना सकाळची सुरुवात आम्ही पाहिली, ती सुद्धा आम्हाला खूप छान वाटली. कोवळं ऊन असं पडत होतं. मी घाट चढायला सुरुवात केली. सूर्य हळूहळू डोकावत होता. मी 80 to 100च्या स्पीडने गाडी ट्रॅव्हल करत होतो. त्यानंतर गाडी आम्ही थांबवली, कारण की आम्हाला कंटाळा आला होता आणि भूकसुद्धा लागली होती. तर नाश्ता करण्यासाठी इंजिनियर वडेवाले यांच्या हॉटेलच्या इथं आम्ही गाडी लावली. लास्ट टाईमसुद्धा आम्ही इथेच थांबलो होतो, त्यामुळे इथे अशी मोकळी अशी जागा आहे, तिथे आम्ही हलका फुलका नाश्ता केला, वडापाव वगैरे खाल्ला. आमच्या सगळ्यांचे वडापाव खाऊन झाल्यास होते, पण आमच्या मम्मीचा मात्र काही खाऊन होत नव्हतं. त्यानंतर करण जरा बाहेर गेला होता, तर तो पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. मम्मी आमची गाडी सरळ झोपून गेली. पप्पा गाडी पुसत होते आणि आम्ही तिथून आता निघालो. लोणावळ्याच्या घाटानंतर आम्हाला एक घाट लागला. त्या घाटाचं नाव मला आता आठवत नाही. तो घाट पास करत असताना खूप छान वाटलं. तो घाटसुद्धा खूप नागमोडी वळण होती. साताऱ्याच्या अगोदरच हा घाट लागतो.
दे पहाट नवी आता आणि आप्पा माझा व्हिडिओ काढत होते की कशा प्रकारे या घाटातली गाडी चालवतात हे पाहण्यासाठी. आणि गाडीसुद्धा सावकाश आणि व्यवस्थित चालवत मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून काही ठिकाणी खूप शार्प टर्न येत होते. त्या टर्नचा मला एक्सपिरियन्स नव्हता, तरीसुद्धा मी स्पीड कमी करून ते टर्न घेत होतो. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तू आभाळ आमच्या मम्मीच्या मनात एक वेगळीच भीती होती. तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी. त्यानंतर आम्ही सरळ रोडला लागलो. सरळ रोडला लागला असं हे मला वाटलं होतं. त्यानंतर आम्ही उंबरस क्रॉस केल्यानंतर एकदम खडबडीत रस्ता सुरू झाला, कारण की आमच्या इथे रस्त्याची कामं चालू आहेत गावी. आता गाव मात्र 25 किलोमीटरच्या अंतरावर फक्त राहिलं होतं. तर एका साईडचा रस्ता बनवला होता आणि एका साईडचा रस्ता खोदून ठेवला होता. आणि आम्ही आमच्या गावात जाणारा पहिला घाट म्हणजे उरुलचा घाट, त्या घाटामध्ये एंटर झालो. हा घाट फार छोटा असल्याने हा घाट लवकर संपला. थोडा वेळ आराम करायचं ठरवलं, कारण की नाश्त्यासाठी आपण काहीतरी आणायला गेले होते. आणि आम्ही आमच्या गावाच्या हद्दीत लागलो होतो. लवकरच आमचं 4 ते 5 किलोमीटर आमच्या गावात येणार होतं. त्या अगोदर आमच्या गावाला जाणारी निसराशी नदी म्हणजेच कोयना नदीचं एक ती लागली होती. तिकडचा पूल हा फार छान आणि खूप सुंदर आहे. तर मी गाडी सुरू केली आणि तो सर्व सीन बघत होतो आणि आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला. त्यानंतर रस्त्यांची जरा दुर्दशा झालेली वाटली मला. थोड्या वेळातच आम्हाला चांगला रस्ता मिळाला. त्यानंतर चरण मला म्हणाला की आता मला गाडी चालवायला रस्ते मोठे आहे. मी म्हणले ठीक आहे आणि त्याच्या हातात गाडी दिली. तो सुद्धा गाडी चालवत होता. मी साईडला बसलो होतो. तर काही घडू नये यासाठी तो खूप छान प्रकारे गाडी चालवत होता. थोडी स्पीड कमी होती पण सेफली ड्राईव्ह करत होता. आता आमचं गाव राहिलं होतं फक्त 1 किलोमीटर अंतरावर. हे आता आमच्या अगोदरचं गाव मारुल गावातून वाट पाहत होतो कधी एकदा आमच्या घरी पोहोचतो. कारण की मला आमची गाडी घराची समाज घेऊन जायची होती. त्यानंतर मी गाडी हातात घेतली आणि मी
आमच्या घराच्या दिशेने निघालो. फक्त 100 मीटरवर आता घर राहिलं होतं आणि कच्च्या रस्त्यातून आमच्या घरी जाण्याचा रस्ता अजून पक्का झालेला नाही. कधी कधी आम्ही या गावी एस टीने किंवा वडापच्या गाडीने यायचो. तिथे आज आम्ही आमची स्वतःची कार घेऊन आलो आणि ते सुद्धा आम्ही आमच्या घराच्या समोर पार्क केले. हे सुद्धा खूप जास्त अभिमानास्पद होतं. कारण आलेल्या गाडीचा समोर फोटो काढला आणि मी गाडी व्यवस्थित पार्क केली. भैया मला दाखवत होता की समोर पार्क कर. त्यानंतर आपण गाडीवरचे सामान खोलायला सुरुवात केली. घर ओपन केलं आणि अशा प्रकारे आम्ही सेफली मुंबईवरून दिवशीला व्यवस्थित आणि सुखरूप